नमस्कार, ध्रुव IAS मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या भागामध्ये आपण पेमेंट्स बँकांचा अभ्यास करणार आहोत। तर खाजगी क्षेत्रातील ज्या बँका आहेत त्याच्यामध्ये मागच्या भागामध्ये आपण जुन्या खाजगी बँकांचा अभ्यास केला। 1969 पूर्वी स्थापन झालेल्या अशा 12 बँका आपण अभ्यासल्या। नवीन खाजगी बँका 1991 नंतर स्थापन झालेल्या नवीन खाजगी बँकांचा अभ्यास केला। त्याच्यामध्ये 2 समित्यांचा आपण अभ्यास केलेला होता, नरसेन समिती 1 आणि विमल जालान समिती। लघु वित्त बँकांचा आपण अभ्यास केला, त्याच्यामध्ये सुद्धा आपण समित्यांचा अभ्यास केलेला होता, विमल जालान समिती आणि उषा थोरात समिती। अशा प्रकारे समित्यांचा अभ्यास केला। आज आपण या खाजगी क्षेत्रातील ज्या बँका आहेत त्याच्यामधल्या देय बँकांचा आणि स्थानिक क्षेत्रीय बँकांचा अभ्यास करणार आहोत। आता या ठिकाणी पेमेंट्स बँक आणि लोकल एरिया बँक्स यांचा अभ्यास आपण सुरू करूया। पेमेंट्स बँकचा विचार करा। देय बँका मराठीमध्ये म्हटलं जातं। साहजिकच एखादी समिती असणारी, त्या समितीने शिफारस केलेली असणार आहे की तुम्ही अशा प्रकारच्या बँकांची स्थापना करा। या ठिकाणी सुद्धा ती गोष्ट तंतोतंत लागू पडते। नचिकेत मोर समिती येते, या ठिकाणी ती समिती शिफारस करते की तुम्ही भारतामध्ये पेमेंट्स बँकांची स्थापना करा आणि मग या ठिकाणी आपल्या भारतामध्ये पेमेंट्स बँकांची स्थापना केली जाते। आता नचिकेत मोर समितीनं ज्या शिफारसी केलेल्या होत्या त्या एका देशाच्या धर्तीवरती केलेल्या होत्या। नचिकेत मोर समिती म्हणते की भारतामध्ये केनियाच्या धर्तीवर पेमेंट बँकांची स्थापना झाली पाहिजे, हे नचिकेत मोर समिती सांगते। त्याच्यानंतर मग रिझर्व्ह बँक गाईडलाईन्स जारी करते आणि अशा प्रकारच्या बँकांच्या स्थापनेसाठी अर्ज मागवते। तर त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। मग सुरुवातीला आपण काय म्हटलं, पेमेंट्स बँकेच्या बाबतीमध्ये एक समिती महत्त्वाची ठरते, नचिकेत समिती। नचिकेत मोर समिती म्हणतात याला, नचिकेत मोर समिती। ही समिती पेमेंट्स बँकांच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे। कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार भारतामध्ये देय बँका किंवा पेमेंट्स बँकांची स्थापना करण्यात आली, तर नचिकेत मोर समिती। आता या नचिकेत मोर समितीच्या बाबतीत आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, या नचिकेत मोर समितीची स्थापना कोणी केली होती? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं या नचिकेत मोर समितीची स्थापना केली होती। नचिकेत मोर समिती सांगतात आणि नचिकेत मोर समितीने आपला अहवाल जाहीर केला असं आपण म्हणूयात 2014 मध्ये। 2014ला या समितीचा अहवाल आला। या अहवालामध्ये त्यांनी सांगितलं की भारतामध्ये केनियाच्या धर्तीवर, केनिया या देशाच्या धर्तीवर, म्हणजे आपल्याला जर विचारलं कोणत्या देशाच्या धर्तीवर भारतामध्ये पेमेंट्स बँकांची रचना करण्यात आलेली आहे, तर केनियाच्या धर्तीवर या नचिकेत मोर समितीने शिफारस केलेली होती की भारतामध्ये सुद्धा पेमेंट्स बँकेची स्थापना केली जावी। 2014 मध्ये त्यांचा अहवाल आला होता। आता यांनी शिफारस केली की भारतामध्ये पेमेंट्स बँकांची स्थापना करा आणि या पेमेंट्स बँकेची आवश्यकता त्यांनी सांगितली। ती आवश्यकता पटली रिझर्व्ह बँकेला। रिझर्व्ह बँकेने ठरवलं की अशा प्रकारच्या बँकांची स्थापना भारतामध्ये झाली पाहिजे, आवश्यकता आहे। मग त्यासाठी काही गाईडलाईन्स जारी करणं गरजेचं होतं। रिझर्व्ह बँकेनं काही गाईडलाईन्स जारी केल्या। तो दिवस होता 27 नोव्हेंबरचा। 27 नोव्हेंबर 2014 मध्ये या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं या बँकांच्या स्थापनेविषयीच्या गाईडलाईन्स जारी केल्या। आता गाईडलाईन्स जारी केल्या, मग अर्ज आले, कारण देय बँका स्थापन करायच्या होत्या, पेमेंट्स बँका स्थापन करायच्या होत्या। अर्ज आले रिझर्व्ह बँकेकडे। त्या अर्जांची छाननी कोणी केली? तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे, त्या अर्जांची छाननी केली नचिकेत मोर समितीने। गाईडलाईन्स जारी केले अशा प्रकारच्या आम्हाला पेमेंट्स बँका स्थापन करायच्या, मग तुम्ही अर्ज द्या। अर्ज आले, त्या अर्जांची छाननी केली नचिकेत मोर समितीने। नचिकेत मोर समितीने सुरुवातीच्या कालावधीमध्ये किती पेमेंट्स बँकांना परवानगी दिली होती ते आपल्याला लक्षामध्ये घ्यावं लागतं। या ठिकाणी लक्षात ठेवा, 7 पेमेंट्स बँकांना सुरुवातीच्या कालावधीमध्ये या नचिकेत मोर समितीनं 7 पेमेंट्स बँकांना त्यांच्या स्थापनेसाठी परवानगी दिली। मग आता विचार करा, सध्या भारतामध्ये किती पेमेंट्स बँका आहेत? सध्या भारतामध्ये आहेत 6 पेमेंट्स बँक। 6 पेमेंट्स बँक सध्या भारतामध्ये असणाऱ्या
पेमेंट्स बँकची संख्या किती? 6. आणि भारतामधली पहिली पेमेंट बँक कोणती याचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये जी पहिली पेमेंट बँक आहे ती आहे एअरटेल पेमेंट बँक. ही भारतामधली पहिली पेमेंट बँक आहे. अशा प्रकारे पेमेंट बँकांच्या स्थापनेचा इतिहास लक्षात आला. इतिहास नचिकेत मोर समिती, केनियाच्या धर्तीवर भारतामध्ये अशा प्रकारच्या बँकांची तुम्ही स्थापना करा. आवश्यकता पटली रिझर्व्ह बँकेने मग या बँकांच्या स्थापनेसाठी गाईडलाईन्स जारी केल्या. 27 नोव्हेंबर 2014ला या बँकांच्या स्थापनेसाठी अर्ज मागवले, अर्ज आले. त्या अर्जांची छाननी केली नचिकेत मोर समितीनं आणि नचिकेत मोर समितीनं त्यावेळी 7 पेमेंट्स बँकांना, आपण उल्लेख केल्याप्रमाणे 7 पेमेंट्स बँकांना परवानगी दिली. पण सध्या अस्तित्वात आहेत 6 पेमेंट्स बँक. का एक कोणती बँक याच्यामधून कमी झाली याचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याला या ठिकाणी सांगता येतं या 7 मधून आदित्य बिर्ला पेमेंट बँक जी आहे ती आता बंद आहे, दुसऱ्या बँकेमध्ये विलीन झालेली आहे. त्याच्यामुळे राहिला 6 पेमेंट्स बँक. इथंपर्यंत लक्षात आलं. आता तुम्हाला निश्चित उत्सुकता असेल की 6 पेमेंट्स बँक कोणत्या आहेत. मग आपण पाहूयात 6 पेमेंट्स बँक कोणत्या आहेत. सध्या अस्तित्वात असणाऱ्या 6 पेमेंट्स बँक या आहेत पहा. एअरटेल पेमेंट्स बँक पहिली बँक आपण म्हटलं स्थापन झालेली. एअरटेल कधी स्थापना? 12 जानेवारी 2017. मुख्यालय कुठे पहा? नवी दिल्ली या ठिकाणी मुख्यालय आहे. दुसरी इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक, सार्वजनिक क्षेत्रातली पेमेंट बँक आहे ही. 30 जानेवारी 2017 त्याचं मुख्यालय सुद्धा नवी दिल्लीला आहे. पेटीएम पेमेंट्स बँक हे तुम्ही रोजच्या व्यवहारामध्ये वापरणारीच बँक आहे. मग 23 मे 2017 स्थापना, त्याचं मुख्यालय नोएडा उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे. आणि त्यानंतर फिनो पेमेंट्स बँक 30 जून 2017, जिओ पेमेंट्स बँक 3 एप्रिल 2018 आणि NSDL पेमेंट्स बँक ही 29 ऑक्टोबर 2018. तिन्हींची मुख्यालय मुंबईला आहे. तर सध्या अस्तित्वात असणाऱ्या 6 पेमेंट्स बँक कोणत्या आहेत? तर या आहेत हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. ठीक आहे. पेमेंट बँकाचा इतिहास पाहिला, नचिकेत मोर समितीचं म्हणणं पाहिलं, रिझर्व्ह बँकेनं ते म्हणणं मनावरती घेतलं, गाईडलाईन्स जारी केल्या, अर्ज मागवले, अर्ज आले. त्या अर्जांची छाननी नचिकेत मोर समितीनं केली. नचिकेत मोर समितीनं सुरुवातीला 7 बँकांच्या स्थापनेला परवानगी दिली. त्यातली आदित्य बिर्ला बँक ही दुसऱ्या बँकेमध्ये विलीन झाली. त्याच्यामुळे राहिल्या 6 त्या या 6. आता आपल्याला विचार करायचा आहे की पेमेंट्स बँक नेमकं काम कोणतं करतात आणि कोणत्या पद्धतीनं करतात. मग त्याचा आपण विचार करूयात. कामाची पद्धत, कार्य कोणत्या पद्धतीने केले जातं, काय करू शकतात कार्य आणि काय कार्य करू शकत नाही, त्यांच्याकडून काय अपेक्षित कार्य आहे हे आपण पाहूया. 2 पद्धतीने आपल्याला याचा अभ्यास करावा लागतो. हे पहा, काय करू शकतात, काय करू शकत नाही याचा आपण विचार करू. सुरुवातीला काय करू शकतात? ठेवी स्वीकारू शकतात. आपण म्हणूयात ठेवी स्वीकारणे. कितीपर्यंतच्या ठेवी स्वीकारू शकतात? तर या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं 2 लाख रुपयापर्यंतच्या ठेवी स्वीकारण्याचे अधिकार या पेमेंट्स बँकांना आहेत. चला पहिलं आपल्या लक्षात आलं. इतरांची देणी देणं किंवा भरणा करणं या गोष्टी करू शकतात. आपण पाहतो लाईट बिलापासून आपण हे देणी भरणा करतो, आहे की नाही. मग देणी आणि भरणा करणे, देणी देणे भरणा करणे, कोणाचे पैसे द्यायचे असतील तर आपण इथूनच पाठवतो. आपल्या घरामध्ये बसून आपल्याला ही सुविधा आहे. त्याच्यानंतर आणखी काय करू शकतात? ATM कार्ड, डेबिट कार्ड, ATM कार्ड, डेबिट कार्ड देऊ शकतात. डेबिट कार्ड ही यांची कार्य आहेत. अपेक्षित कार्य ही आहेत. कोणती कार्य करू शकत नाही. आपण सुरुवातीला कोणती कार्य करू शकतात हे अभ्यासलं. त्याच्यामध्ये आपण म्हटलं ठेवी स्वीकारू शकतात, देणी भरणा या प्रकारची कार्य करू शकतात, ATM कार्ड, डेबिट कार्ड देऊ शकतात. काय करू शकत नाहीत हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कर्ज देऊ शकत नाहीत. कर्ज देऊ शकत नाहीत. कर्ज देऊ शकत नाहीत. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी काय म्हटलं होतं पहा,
ATM कार्ड, डेबिट कार्ड देऊ शकतात, क्रेडिट कार्ड देऊ शकत नाहीत. अपेक्षित कार्य कोणते आहेत? क्रेडिट कार्ड देऊ शकत नाहीत. क्रेडिट कार्ड देऊ शकत नाहीत. लक्षात आलं? कॉन्सेप्ट क्लिअर झाली? कोणतं कार्य करू शकतात, कोणतं कार्य करू शकत नाहीत. डेबिट कार्ड देऊ शकतात, क्रेडिट कार्ड देऊ शकत नाही. ठेवी स्वीकारू शकतात. कितीपर्यंतच्या ठेवी स्वीकारण्याचे अधिकार आहे त्यांना? 2 लाखापर्यंतच्या. इतरांची देणी किंवा भरणा करणं या गोष्टी करू शकतात. ATM कार्ड, डेबिट कार्ड देऊ शकतात. कर्ज देऊ शकत नाहीत आणि क्रेडिट कार्ड देऊ शकत नाहीत. हे लक्षात ठेवायचं, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आता पेमेंट्स बँकेबद्दल आपल्याला काय समजावून घ्यायचं? आता पेमेंट्स बँकेबद्दल आपल्याला समजावून घ्यायचं आहे की पेमेंट्स बँक स्थापना करण्याचे अधिकार कोणाला असतात, म्हणजे कोण स्थापन करू शकतं. पाहूयात आपण. पेमेंट्स बँक स्थापना करण्याचे कोण स्थापन करू शकतं, पात्रता काय असावी लागते, तर ते आपण पाहूया. त्या ठिकाणी आपण म्हणूयात पात्रता कोणाला स्थापन करता येते, ह्या महत्वाचा शब्द आहे राहील आपला. पेमेंट बँक कोणाला स्थापन करता येईल असं रिझर्व्ह बँकेनं सांगितलं आहे. मग मी एक एक गोष्ट सांगतो, त्याच्यामध्ये पहा. प्रीपेड सेवा देणाऱ्या जेवढ्या कंपन्या आहेत त्यांना पेमेंट बँक स्थापन करता येऊ शकते. मग आपण या ठिकाणी म्हणूयात प्रीपेड सेवा देणाऱ्या कंपन्या यांना पेमेंट बँक स्थापन करता येऊ शकते. त्याच्यानंतर नॉन बँकिंग फायनान्स कंपनीज, त्याला गैर बँकिंग वित्तीय कंपनी असं म्हणतात. गैर बँकिंग वित्तीय कंपनी या प्रकारच्या कंपन्या सुद्धा या ठिकाणी पेमेंट्स बँकांची स्थापना करू शकतात. दूरसंचार कंपन्या, पहिलीच पेमेंट बँक दूरसंचार कंपनीने स्थापन केली आहे. एअरटेल, आयडिया यासारख्या कंपन्या म्हणजे दूरसंचार कंपन्या, या पेमेंट्स बँक स्थापन करू शकतात. सुपर मार्केट चेन म्हणजे काय? उदाहरणार्थ ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या सुपर मार्केट चेन या सुद्धा काय करू शकतात? पेमेंट बँका स्थापन करू शकतात. त्याच्यानंतर उद्योग, त्याच्यानंतर रिअल इस्टेट उद्योग, त्याच्यानंतर सहकारी संस्था. लक्षात आलं? ते आपण म्हटल्याप्रमाणे पेमेंट्स बँका कोणाला स्थापन करता येऊ शकतात? प्रीपेड सेवा देणाऱ्या कंपन्या, आपण म्हणूयात या ठिकाणी प्रीपेड सेवा देणाऱ्या कंपन्या, गैर बँकिंग वित्तीय कंपन्या, दूरसंचार कंपन्या, मी म्हटलं एअरटेल, आयडिया सारख्या, सुपर मार्केट चेन म्हणजे ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या जे सुपर मार्केट चेन आहेत तर ते सुद्धा पेमेंट बँका स्थापन करता येतात. उद्योगांना, रिअल इस्टेट उद्योगांना आणि सहकारी संस्था यांना पेमेंट्स बँका स्थापन करण्याची परवानगी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिली आहे. लक्षात आलं? आता आपल्याला असा विचार करावा लागतो, यांना परवानगी दिली आहे, पण अशा प्रकारची जर बँक स्थापन करायची असेल तर त्यांना किमान भांडवलाची अट आहे का? हो, पेमेंट्स बँक स्थापन करायची आहे तर किमान भांडवलाची अट टाकण्यात आलेली आहे. किती किमान भांडवल पाहिजे? किमान भांडवल 100 कोटी रुपये. किमान भांडवल 100 कोटी रुपये असावे लागते. अशा प्रकारच्या पेमेंट्स बँकांची स्थापना करता येते. लक्षात आलं? पात्रता काय आहे, कोण स्थापन करू शकतं? प्रीपेड सेवा देणाऱ्या कंपन्या, गैर बँकिंग वित्तीय कंपन्या, दूरसंचार कंपन्या, सुपर मार्केट चेन, उद्योग, रिअल इस्टेट उद्योग आणि सहकारी संस्था. परफेक्ट माहिती असलं पाहिजे की या स्थापन करू शकतात, त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकेल. आणि किमान भांडवल किती लागतं यांना? 100 कोटी रुपये असावं लागतं. आता हे झालं, आपण माहिती पाहिली. अपेक्षित कार्य कोणतं पार पाडलं जातं हे पण आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपण पाहिलं की अशा प्रकारच्या बँका स्थापन करायच्यात तर कोणाला स्थापन करता येऊ शकतात. मग रिझर्व्ह बँकेने जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण म्हटलं की अशा प्रकारे यांना सगळ्यांना
पेमेंट्स बँकांची स्थापना करता येऊ शकते, पण किमान भांडवल 100 कोटी रुपये असावं लागतं. आता पहा, पेमेंट बँकांची वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतात. या ठिकाणी आपण काय पाहिलं होतं, ज्या 6 पेमेंट्स बँका तुम्ही पाहिल्या त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक शब्द दिसतोय, पेमेंट्स. पेमेंट्स पेमेंट्स सगळीकडे पेमेंट्स पेमेंट्स. पेमेंट असं नाही म्हणता येत, पेमेंट्स असं म्हणावं लागतं. हा नियम आहे रिझर्व्ह बँकेचा. या बँकेला पेमेंट नाही म्हणता येणार, आपल्याला पेमेंट्स असं म्हणावं लागतं. लक्षात आलं. आता या बँकांच्या वैशिष्ट्यांची आणखी आपल्याला सांगता येईल. या बँका कोणत्या पद्धतीनं कार्य करतात, कोणत्या पद्धतीनं कार्य करतात. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण आपल्या मोबाईलमध्ये डिजिटल पद्धतीनं कार्य करतात. इंटरनेटचं सहकार्य घ्यावं लागतं. आपल्या मोबाईलमधून आपण पैसे पाठवताना इंटरनेट चालू असेल तर पैसे पाठवता येतात. त्याच्यानंतर मोबाईल डिव्हायसेस याच्या साह्यानं आपण हे सगळं पार पाडत असतो. मग हे फक्त डिजिटल पद्धतीनेच कार्य करतात. 2 प्रकारची विधानं तुम्हाला येतील. या बँका डिजिटल पद्धतीने कार्य करतात. या बँका भौतिक शाखांच्या माध्यमातून काम करत नाहीत, हे लक्षात ठेवा. भौतिक शाखा यांच्या माध्यमामधून या बँका कार्य करत नाहीत. या बँका कशाच्या माध्यमातून, फक्त डिजिटल पद्धतीनं काम करतात. आपल्या मोबाईल डिव्हायसेस तर या पद्धतीनेच काम करतात. लक्षात आलं. तर हे पेमेंट्स बँकांची वैशिष्ट्य आपल्याला लक्षात ठेवता येतील. त्याच्यानंतर आपण पाहिलं की कोणती कार्य करू शकतात, कोणती कार्य करू शकत नाहीत, हे लक्षामध्ये ठेवायचं. आता पेमेंट्स बँकांना काही अटी सांगण्यात आलेल्या आहेत की तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या ज्या ठेवी आहेत त्या ठेवी कोणत्या प्रकारे ठेवल्या गेल्या पाहिजेत. मग त्याचा आपल्याला विचार करावा लागतो. आता सुरुवातीला त्यांना सांगितलंय तुमच्याकडे जेवढ्या ठेवी आहेत एकूण मागणी ठेवींच्या, आपण म्हणूयात एकूण मागणी ठेवींच्या 75% रक्कम तुम्ही कुठे गुंतवायची आहे हे रिझर्व्ह बँकेने सांगितलं. यांना कुठे कुठे गुंतवायची आहे, नाणे बाजारात पण गुंतवायची, भांडवल बाजारात पण. कशामध्ये, ट्रेझरी बिल, ट्रेझरी बिल याच्यामध्ये गुंतवायच्यात. त्याच्यानंतर सरकारी रोखे, सरकारी रोखे हा प्रकार येतो इंडियन मनी मार्केटमध्ये, हा प्रकार येतो इंडियन कॅपिटल मार्केटमध्ये. म्हणजे तुम्ही आपण म्हटल्याप्रमाणे 75 ठेवी, 75% ठेवी त्यांनी जमा केलेल्या एकूण मागणी ठेवींच्या 75% ठेवी तुम्ही कुठे गुंतवायच्यात असं रिझर्व्ह बँक सांगताय. तर ट्रेझरी बिल आणि सरकारी रोख्यांमध्ये तुम्ही गुंतवायच्यात, गव्हर्नमेंट बॉन्ड आणि ट्रेझरी बिलमध्ये. लक्षात आलं. मग आता उरलेल्या 25% ठेवी तुम्ही कुठे गुंतवायच्यात हे पण सांगितलं. उरलेल्या 25%, 75% झाल्या, उरलेल्या 25% ठेवी. मग त्यांना सांगितलंय की तुम्ही या ठेवी अनुसूचित व्यापारी बँकांमध्ये ठेवायच्या. 25% ठेवी कुठे ठेवायच्यात, अनुसूचित व्यापारी बँका याच्यामध्ये तुम्ही ठेवी ठेवायच्यात. कोणत्या स्वरूपामध्ये ठेवायच्यात हे पण रिझर्व्ह बँकेने सांगितलं. रिझर्व्ह बँक म्हणताय 25% ठेवी अनुसूचित व्यापारी बँकांमध्ये ठेवा आणि त्या ठेवी चालू आणि मुदत ठेवींच्या स्वरूपात ठेवा. चालू व मुदत ठेवी यांच्या स्वरूपामध्ये ह्या ठेवी ठेवा. तर ही बंधनं या पेमेंट्स बँकांवरती. शिवाय पेमेंट्स बँकांवरती रिझर्व्ह बँकेने हे पण सांगितलं की रिझर्व्ह बँकेची जी CRR आणि SLR याची बंधनं जी आहेत, आपण म्हणूयात या ठिकाणी CRR आणि SLR, हे मी तुम्हाला रिझर्व्ह बँकेचा आपला अभ्यास सुरू झाला की समजावून सांगणार आहे. पण याची बंधनं सुद्धा या पेमेंट्स बँकांना पाळावी लागणार आहेत. अशा प्रकारे पेमेंट्स बँकांवरती ही बंधनं, एकूण मागणी ठेवींच्या 75% ठेवी तुम्ही ट्रेझरी बिल आणि सरकारी रोख्यामध्ये गुंतवायच्या आहेत. 25% ठेवी तुम्ही अनुसूचित व्यापारी बँकांमध्ये ठेवायच्यात आणि त्या चालू आणि मुदत ठेवींच्या स्वरूपामध्ये ठेवायच्या आहेत. आणि शिवाय तुम्हाला CRR आणि SLR यांची बंधनं सुद्धा पाळावी लागतील हे सांगण्यात आले. तर अशा प्रकारे ही पेमेंट्स बँक होती हे लक्षामध्ये ठेवायचं. लक्षात आलं.
आपण थोडक्यात रिव्हिजन करूयात पेमेंट्स बँकेचं. आपण म्हटलं नचिकेत मोर समितीने सांगितलं 2014 मध्ये अहवाल दिला, सांगितलं केनियाच्या धर्तीवर तुम्ही पेमेंट्स बँकांची स्थापना करा. रिझर्व्ह बँकेला हे पटलं. रिझर्व्ह बँकेने मग या बँकांची स्थापना करण्यासाठी गाईडलाईन्स जारी केल्या 27 नोव्हेंबर 2014ला. या बँकांसाठी अर्ज आले. त्या अर्जांची छाननी नचिकेत मोर समितीनं केली. सुरुवातीच्या कालावधीमध्ये नचिकेत मोर समितीनं 7 पेमेंट्स बँकांना परवानगी दिली आणि त्या 7 पेमेंट्स बँकांमधील आदित्य बिर्ला पेमेंट्स बँक सध्या दुसऱ्या बँकेमध्ये विलीन झाली आहे. उरल्या 6 पेमेंट्स बँका आहेत आणि पहिली पेमेंट बँक कोणती स्थापन झाली होती? एअरटेल पेमेंट्स बँक. त्या 6 बँका पण आपण अभ्यासल्या. त्याच्यानंतर आपण विचार केला यांचं कार्य कोणतं आहे. या ठेवी स्वीकारू शकतात, लोकांची देणी देऊ शकतात, लोकांचा भरणा भरू शकतात, ATM कार्ड डेबिट कार्ड देऊ शकतात. जास्तीत जास्त 2 लाखापर्यंतच्या ठेवी यांना स्वीकारता येतात. काय करू शकत नाहीत? कर्ज देऊ शकत नाहीत, क्रेडिट कार्ड देऊ शकत नाहीत. त्याच्यानंतर आपण अभ्यासलं की कोणाला स्थापना करण्याची परवानगी आहे अशा प्रकारच्या बँका. प्रीपेड सेवा देणाऱ्या कंपन्या, गैर बँकिंग वित्तीय कंपन्या, दूरसंचार कंपन्या, सुपर मार्केट चेन, उद्योग, रिअल इस्टेट उद्योग आणि सहकारी संस्था यांना अशा प्रकारच्या बँका स्थापन करता येतात. किमान भांडवल किती रुपये लागतं अशा प्रकारच्या बँका स्थापन करताना? 100 कोटी रुपये किमान भांडवल लागतं. त्याच्यानंतर कोणत्या पद्धतीनं कार्य करतात? डिजिटल पद्धतीनं, इंटरनेटच्या माध्यमातून, मोबाईल आणि डिव्हाइसेसच्या माध्यमातून. फक्त डिजिटल पद्धतीनेच काम करतात, भौतिक शाखांच्या माध्यमातून काम करत नाहीत. लक्षात आलं? आणि आपण असंही म्हटलं की त्यांच्या 75% ठेवी, एकूण मागणी ठेवींच्या 75% ठेवी या बँकांना ट्रेझरी बिल आणि सरकारी रोख्यांमध्ये गुंतवाव्या लागतात. 25% ठेवी अनुसूचित व्यापारी बँकांमध्ये चालू आणि मुदत ठेवींच्या स्वरूपामध्ये ठेवाव्या लागतात. आणि रिझर्व्ह बँकेचे CRR आणि SLRची सुद्धा बंधनं या बँकांना पाळावी लागतात. अशा प्रकारे या पेमेंट्स बँकांचा आपण अभ्यास केला. याच्यावरती एक प्रश्न आलाय, त्या प्रश्नाचा आपण अभ्यास करूयात. प्रश्न पहा. भारतात वित्तीय समावेशनाच्या उद्देशाने देय बँका स्थापनेस परवानगी देण्यात आली आहे. या बाबतीत खालीलपैकी काय सत्य आहे? 3 विधानं आपल्याला देण्यात आलेली आहेत. एक विधान आपण पाहूयात. पहिलं विधान, नागरिकांच्या व नागरिकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या मोबाईल टेलिफोन कंपन्या म्हणजे दूरसंचार कंपन्या व सुपर मार्केट हे देय बँकांचे प्रवर्तक म्हणून पात्र आहेत. म्हणजे यांना या पेमेंट्स बँका स्थापन करता येऊ शकतात, त्यासाठी ते पात्र आहेत. कोण कोण? मोबाईल टेलिफोन कंपन्या म्हणजे दूरसंचार कंपन्या आणि सुपर मार्केट चेन. आपण म्हटलं होतं का या स्थापन करू शकतात? आपल्या लक्षात आलं अशा प्रकारे यांनी स्थापना केली जाऊ शकते. तर हे विधान आपल्याला बरोबर आहे. दुसरं विधान पहा. देय बँका क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड दोन्ही प्रस्तुत करू शकतात. आपण अभ्यासलंय. काय अभ्यासलंय? देय बँका डेबिट कार्ड देऊ शकतात, क्रेडिट कार्ड देऊ शकत नाही. म्हणजे या ठिकाणी म्हटलंय दोन्ही देऊ शकतात. हे विधान चुकलेलं आहे. तिसरं विधान पहा. देय बँका कर्ज देऊ शकत नाही. हो, आपण म्हटलं देय बँका कर्ज देऊ शकत नाहीत, फक्त ठेवी स्वीकारू शकतात. तर हे विधान बरोबर आहे. म्हणजे 1 आणि 3 हे आपलं उत्तर असणार आहे. तशा प्रकारे या पेमेंट्स बँका आहेत हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. मग पेमेंट्स बँकावर आता कोणताही प्रश्न आला की तुम्हाला सोडवता येईल. त्यानंतर आपण लोकल एरिया बँक्सचा अभ्यास करणार आहोत. लोकल एरिया बँक्स, स्थानिक क्षेत्रीय बँक या ठिकाणी आपण म्हटलं होतं. पहा, हे पहा. आता आपल्या पेमेंट्स बँक झाल्या. आता आपण स्थानिक क्षेत्रीय बँका, लोकल एरिया बँकांचा अभ्यास करूया. या ठिकाणी लोकल एरिया बँक्स कशा स्थापन झाल्या? स्थानिक क्षेत्राचा विकास करायचा होता. 1997-98 नंतर सरकारला असं वाटायला लागलं की स्थानिक क्षेत्रांचा विकास करण्यासाठी सुद्धा बँकांची स्थापना केली पाहिजे. मग अशा प्रकारच्या बँकांच्या स्थापनेस आपल्या देशामध्ये सुरुवात झाली खरी, पण आजचा जर विचार केला तर आज स्थानिक ज्या क्षेत्रीय बँका आहेत त्यांच्या स्थापनेला आज परवानगी दिली जाऊ शकत नाही. आज फक्त भारतामध्ये 3 क्षेत्रीय स्थानिक बँका आहेत. स्थानिक क्षेत्रीय बँका, लोकल एरिया बँकची संख्या आपल्या देशामध्ये 3 आहे.
सुरुवातीच्या कालावधीमध्ये सरकारला वाटलं, आपण म्हटलं 1997-98चा कालावधी, यानंतर सरकारला असं वाटायला लागलं की आपल्या देशामध्ये स्थानिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी अशा प्रकारच्या बँका असाव्यात. स्थानिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी अशा प्रकारच्या बँका असाव्यात, अशा प्रकारची एक धारणा निर्माण झाली आणि या बँकांची स्थापना करण्यात आलेली होती. आता या बँकेचा जर तुम्ही विचार केला तर 3 बँका आपण म्हणतो आणि या बँकांचं कार्यक्षेत्र जे असतं ते कार्यक्षेत्र आपल्याला सांगता येतं 3 जिल्ह्यांपुरतं मर्यादित. आपण म्हणूया त्या ठिकाणी या बँकांचं कार्यक्षेत्र कसं असतं, 3 जिल्ह्यांपुरतं, 3 जिल्ह्यांपुरते मर्यादित. कार्यक्षेत्र 3 जिल्ह्यांपुरतं मर्यादित असतं. लक्षात आलं. अशा प्रकारे स्थानिक क्षेत्राचा विकास व्हावा म्हणून या बँकांची स्थापना आपल्या देशामध्ये केली गेली. सध्या जर आपण विचार केला तर 3 स्थानिक क्षेत्रीय बँका आपल्याला आढळून येतात आणि या बँकांचं कार्यक्षेत्र हे 3 जिल्ह्यांपुरतं मर्यादित असतं, हे लक्षामध्ये ठेवायचं. या बँकांचा जर विचार केला तर या प्रकारच्या बँका या खाजगी बँका असतात. आपण म्हणतोयच, अभ्यासच त्याचा करतो, खाजगी बँका. तशा प्रकारे स्थानिक क्षेत्रीय बँका. लक्षात आलं, 3 बँका आहेत, हे लक्षात ठेवायचं. स्थानिक क्षेत्राचा विकास केला जाऊ शकतो अशा प्रकारचे सुरुवातीच्या कालावधीमध्ये जो विचार मनामध्ये आला त्याच्यानुसार स्थापन केलेल्या बँका. खाजगी बँक आहे, कार्यक्षेत्र 3 जिल्ह्यांपुरतं मर्यादित आहे आपण म्हणतोय. आता 3 बँका कोणत्या आहेत त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. एकेका बँकेचा आपण विचार करूया. 3 बँका आपण म्हणूयात. 3 बँका कोणकोणत्या बँका आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं कोस्टल लोकल एरिया बँक एक आहे. एक बँक आपण घेऊयात. कोस्टल लोकल एरिया बँक. कोस्टल लोकल एरिया बँक आहे. याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे याचा जर विचार केला तर विजयनगरला आहे. मुख्यालय विजयनगरला आहे. याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे याचा जर तुम्ही विचार केला तर 1999. आपण म्हटलंच 1997-98 नंतर अशा बँकांच्या स्थापनेला सुरुवात झाली होती. तर विजयनगरला मुख्यालय 1999ला. आणि आपण जे म्हटलं की या बँकेचं कार्यक्षेत्र 3 जिल्ह्यांपुरतं मर्यादित आहे. तर ते 3 जिल्हे कोणते हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर 3 जिल्ह्यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला सांगता येतं की हे आंध्र प्रदेशातले जिल्हे कृष्णा आहे, गुंटूर आहे आणि वेस्ट गोदावरी. कृष्णा, गुंटूर, वेस्ट गोदावरी हे 3 जिल्हे आहेत. हे 3ही जिल्हे आंध्र प्रदेश राज्यामध्ये येतात. म्हणजे ही बँक कोणत्या राज्यात आहे तर आंध्र प्रदेश राज्यात आहे. पहिली बँक लक्षात आली. 3 बँकांमधली ही पहिली बँक कोस्टल लोकल एरिया बँक म्हणतात. 1999ला स्थापना झाली. मुख्यालय विजयनगरला आहे. 3 जिल्ह्यांचं कार्यक्षेत्र आहे. ते 3 जिल्हे कोणते आहेत? कृष्णा, गुंटूर, वेस्ट गोदावरी आंध्र प्रदेशामधले जिल्हे आहेत. आता दुसरी बँक आपण बघूयात. दुसऱ्या बँकेचा जर विचार केला तर आपल्याला सांगता येतं कृष्णा भीमा असं तिचं नाव आहे. कृष्णा भीमा. कृष्णा भीमा समृद्धी. कृष्णा भीमा समृद्धी लोकल एरिया बँक. लोकल एरिया बँक ही एक बँक आहे. पुन्हा एकदा आपल्याला विचार करावा लागेल की कधी स्थापना झाली, मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. मुख्यालय आहे मेहबूबनगर. मेहबूबनगर या ठिकाणी मुख्यालय आहे. 2001 मध्ये या बँकेची स्थापना झाली. ही बँक कोणत्या 3 जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे याचाही आपल्याला विचार करावा लागतो. त्याच्यामध्ये मेहबूबनगर हा सुद्धा जिल्हा आहे. त्यानंतर रायचूर आणि गुलबर्गा. कोणत्या 3 जिल्ह्यांमध्ये? मेहबूबनगर, रायचूर, गुलबर्गा
या 3 जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. 3 जिल्ह्यांचं कार्यक्षेत्र असतं अशा बँकेचं. ही दुसरी बँक कृष्णा भीमा समृद्धी लोकल एरिया बँक मेहबूबनगर. आणि हे सगळं कोणत्या राज्यामध्ये आहे याचा जर तुम्ही विचार केला तर हे कर्नाटक राज्यामध्ये आहे. जिल्हे जे आहेत ते कर्नाटक राज्यामधले आहेत. तशा प्रकारे ही दुसरी 3 बँक आहेत आपण म्हटलेलं होतं. कोस्टल लोकल एरिया बँक ही पहिली पाहिली. दुसरी कृष्णा भीमा समृद्धी लोकल एरिया बँक मेहबूबनगरला मुख्यालय आहे, 2001 मध्ये स्थापना, आणि 3 जिल्ह्यांचं कार्यक्षेत्र मेहबूबनगर, रायचूर, गुलबर्गा कर्नाटक राज्यामधील आहेत. तिसरं जी येते ती महाराष्ट्रामधली येते. तिसरी बँक आपण या ठिकाणी म्हणत, तिसरी बँक आपल्याला या ठिकाणी तिसरी बँक असं म्हणूयात आपण, मेहबूबनगर. तर तिसऱ्या बँकेचा जर आपण विचार केला तर सुभद्रा असं नाव आहे त्या बँकेचं. सुभद्रा लोकल एरिया बँक. सुभद्रा लोकल एरिया बँक ही तिसरी जी महाराष्ट्रामध्ये येते, कोल्हापूरमध्ये आहे. पहा, सुभद्रा लोकल एरिया बँक महाराष्ट्रामधली. आणि कधी स्थापन झाली, मुख्यालय कोठे आहे याचा आपण विचार करतो. मी म्हटलं तुम्हाला कोल्हापूरमध्ये आहे, मुख्यालय कोल्हापूरमध्ये आहे. त्या बँकेची स्थापना झाली 2003 मध्ये. या बँकेचे कार्यक्षेत्र जे जिल्ह्यांचं आहे कोणकोणते, तर कोल्हापूर, सांगली आणि कर्नाटक मधलं एक आहे. कोल्हापूर, सांगली हे महाराष्ट्रातले जिल्हे आहेत आणि कर्नाटक मधलं बेळगाव हे एक आहे. तशा प्रकारे 3 क्षेत्रीय बँकांची स्थापना करण्यात आलेली. आपल्याकडे किती लोकल एरिया बँक आहेत? 3 लोकल एरिया बँक आहे. सुरुवातीला कॅपिटल लोकल एरिया बँक सुद्धा होती, पण तिचं पुढं स्मॉल फायनान्स बँकेमध्ये रूपांतर झालं आणि ती बंद झाली. म्हणजे सध्या किती आहेत? 3 आहेत. आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये स्थापन सुद्धा होणार नाहीत. कारण का, अशा प्रकारच्या बँका स्थापन करण्यासाठी जे परवाने दिले जात होते ते परवाने बंद करून टाकण्यात आलेले आहेत. आपल्याला जरी विधानामध्ये विचारलं या लोकल एरिया बँक्स किंवा स्थानिक क्षेत्रीय बँकांचे परवाने बंद करण्यात आलेले आहेत, तर हो, बंद करण्यात आलेले आहेत. या बँका सुद्धा पुढे कुठेतरी विलीन होतील आणि मग या बँका संपतील. पण सध्या 3 लोकल एरिया बँक आहे. लक्षात आलं? 97-98 नंतर एक कल्पना आली की अशा प्रकारे स्थानिक क्षेत्रांचा विकास करण्यासाठी बँका स्थापन करता येतील का, आपण विचार केला त्याच्यामध्ये. मग त्या बँकांच्या स्थापनेस सुरुवात झाली. 3 बँका आहेत सध्या. 3 जिल्ह्यांपुरतं कार्यक्षेत्र असतं. खाजगी बँका असतात अशा प्रकारच्या बँका. 3 बँका आपण पाहिल्या. त्याच्यामध्ये सुरुवातीची पाहिली कोस्टल लोकल एरिया बँक विजयनगर, या ठिकाणी मुख्यालय आहे. 1999ला स्थापना झाली आहे आणि त्याचे 3 कार्यक्षेत्राचे जिल्हे कृष्णा, गुंटूर, वेस्ट गोदावरी, आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहेत. दुसरी आपण विचार केला कृष्णा भीमा समृद्धी लोकल एरिया बँक, मुख्यालय मेहबूबनगर, स्थापना 2001 आणि त्याचे 3 कार्यक्षेत्र जिल्हे मेहबूबनगर, रायचूर, गुलबर्गा कर्नाटक राज्यामध्ये आहे. त्याच्यानंतर तिसरी आपण म्हटलं सुभद्रा लोकल एरिया बँक, मुख्यालय कोल्हापूरला आहे, स्थापना 2003 मध्ये. 3 जिल्हे येतात, महाराष्ट्रातले 2, कर्नाटकामधला 1, कोल्हापूर, सांगली महाराष्ट्र, बेळगाव कर्नाटक. अशा 3 लोकल एरिया बँक आहेत. आणि आता सध्याचा आपण विचार केला की अशा प्रकारच्या बँकांची स्थापना करण्यासाठीची परवाने बंद करण्यात, लायसन्स बंद केलेलं आहे. लक्षात आलं? आणि सगळ्यात शेवटच्या टप्प्यावरती आपण येतोय. या ठिकाणी पहा, पुन्हा एकदा आपल्याला हे पाहावं लागेल. तर हे आपल्या खाजगी क्षेत्रातील बँका संपल्या. जुन्या खाजगी बँका, नवीन खाजगी बँका, लघु वित्त बँका, देय बँका, स्थानिक क्षेत्रीय बँका, या 5चा आपला अभ्यास संपलेला आहे. आपण म्हटलेलं होतं या खाजगी क्षेत्रातील ज्या बँका असतात त्या भारतीय पण असतात आणि परकीय पण असतात. भारतीय बँका, तर हे जे आत्ता आपण अभ्यासले हे भारतीय बँकांचे प्रकार होत आहे. आणि परकीय बँका पण असतात खाजगी क्षेत्रातल्या. तर त्या परकीय बँका किती आहेत एवढंच आपण पाहूया. पण भारतीय बँका ज्या आहेत खाजगी क्षेत्रातल्या त्याचा आपण अभ्यास केला. जुन्या, नवीन, लघुवित्त, देय, स्थानिक क्षेत्रीय बँका. आता आपल्याला किती परकीय बँका आहेत भारतामध्ये त्याचा विचार करूयात.
परकीय बँका विचार करा किती आहेत. सध्या भारतामध्ये 46 आहेत. एक थोडक्यात आपण पाहूया. 46 परकीय बँका आहेत. भारतात प्रवेश करणारी सर्वात जुनी परकीय बँक कोणती असं तुम्हाला विचारलं. भारतात प्रवेश करणारी सर्वात जुनी परकीय बँक असं जर आपल्याला विचारलं तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं HSBC लिमिटेड. HSBC लिमिटेड कधी आली होती भारतात याचा जर तुम्ही विचार केला तर 1853 मध्ये. त्याच्यानंतर याचा विचार केला की भारतामध्ये ATM आणणारी पहिली बँक कोणती. ATM भारतामध्ये सर्वात प्रथम ATM भारतामध्ये सर्वात प्रथम ATM आणणारी बँक ATM आणणारी बँक म्हणून या HSBC लिमिटेडला ओळखलं जातं. लक्षात आलं. भारतातली सर्वात मोठी परकीय बँक कोणती. स्टँडर्ड चार्टर्ड त्याच्या जवळजवळ 100 ते 102 शाखा आहेत. असं हे शाखा बदलत राहतात. 100 ते 102च्या दरम्यान शाखा आहेत. तशा प्रकारे परकीय बँका 46 आहेत. आता याच्यामध्ये HSBC लिमिटेड भारतामध्ये सर्वात जुनी सर्वात प्रथम येणारी बँक, भारतामध्ये सर्वात प्रथम ATM आणणारी बँक आणि सर्वात मोठी बँक भारतातली परकीय बँक स्टँडर्ड चार्टर्ड बँक. या बँकेच्या 100 ते 102च्या दरम्यान शाखा आढळून येतात. तशा प्रकारे हे आपण विचार केला. सगळ्या परकीय बँकांचा आपण अभ्यास पूर्ण केला. या ठिकाणी आपण विचार करूयात. हे पहा, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आपण अभ्यासल्या होत्या. खाजगी क्षेत्रातल्या बँका आपण अभ्यासायला घेतल्या. म्हणजे भारतीय नाणे बाजारातील व्यापारी बँका या ज्या होत्या त्या आपल्या संपलेल्या आहेत. सार्वजनिक क्षेत्रातल्या पण सगळ्या अभ्यासल्या आणि खाजगी क्षेत्रातल्या पण आपण सगळ्या बँका अभ्यासलेल्या आहेत. अशा प्रकारे हे आपलं प्रकरण या ठिकाणी हे खाजगी बँका ज्या आहेत ते या ठिकाणी आपल्या सगळ्या संपलेल्या आहेत. त्याचा आपण विचार केला. याच्याच पुढच्या भागामध्ये आपण आता सहकारी बँकांचा अभ्यास करणार आहोत. सहकारी बँकांच्या अभ्यासाला आपण पुढच्या भागापासून अभ्यास करूयात. या ठिकाणी आपण थांबूयात.